आणि पुढची एक महत्त्वाची अशी अपडेट, राज्यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या झाली आणि त्यांच्या हत्येनं संपूर्ण राज्यात राजकीय वातावरण सुद्धा तापल्याचं बघायला मिळालं। या प्रकरणात भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे खंडणी प्रकरणात गुन्हेगार नाहीत हे मी 100% खात्रीने सांगतो असं वक्तव्य केलं। आता संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आता महंत नामदेव शास्त्री यांची आज भेट घेतील। संतोष देशमुख हत्या प्रकरणातले सर्व पुरावे ते महंतांना देणार आहेत। पुरावे महंतांना देऊन त्यांच्याकडे न्याय मिळावा अशी मागणी सुद्धा ते करतील। महत्त्वाची खरं तर ही भेट म्हणावी लागेल। सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली त्या प्रकरणाचे खरं तर पडसाद राज्यभर उमटतायत। धनंजय मुंडे यांनी खरं तर नामदेव शास्त्री यांची भेट घेतलेली होती आणि नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांना पाठिंबा दिलेला होता, ते गुन्हेगार नाही असं म्हटलेलं होतं। आणि आज संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख नामदेव शास्त्री यांना भेटणार अशी माहिती। सगळी अपुरी माहिती त्यांच्याकडे असल्यामुळे ते असं बोलले। खरी माहिती अशी आहे की खंडणीसाठी ते आरोपी सगळे मस्साजोगच्या प्लॅन्टवर आले होते आवादाच्या। त्यांनी आमच्या गावातील दलित बांधव अशोक सोनवणे याला मारहाण केली, काठ्याने मारलं। त्याचे CCTV फुटेज आपल्याकडे आहेत। हा पुरावा आपण त्यांना दाखवायला घेऊन जाणार आहोत। येत्या रविवारी म्हणजे परवा दिवशी भगवानगडावर नामदेव महाराज शास्त्री आदरणीय त्यांना आम्ही हे सगळे पुरावे घेऊन जाऊ आणि त्यांनाच न्याय मागू। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सचिन जिरे सध्या आपल्यासोबत आहेत। सचिन, खरं तर ही महत्त्वाची भेट म्हणावी लागेल। नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांची भेट झालेली होती, त्यानंतर धनंजय मुंडेंना त्यांनी पाठिंबा सुद्धा दिलेला होता, त्यामुळे राजकीय वातावरण सुद्धा कुठे ढवळून निघालेलं होतं। आज संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख सुद्धा त्यांना भेटणार आहेत। कधीपर्यंत नेमकी ही भेट होईल आणि भेटीत नेमकं काय घडू शकतं? गौरी, साधारण 11 वाजेपर्यंत ही भेट होऊ शकते अशी शक्यता आहे, कारण की 10 वाजेच्या सुमारास हे धनंजय देशमुख आणि वैभवी हे दोघेही बीडमधून भगवानगडाकडे निघणार आहेत। जर आपण पाहिलं की 2 दिवसापूर्वीच जेव्हा महंतांनी वक्तव्य केलं होतं त्यानंतर आपण पाहतो त्यांना सोशल मीडिया असेल किंवा त्यामध्ये देखील ट्रोल करणार आणि राजकीय नेत्यांनी देखील आरोप प्रत्यारोप झाल्याचं पाहायला मिळतं। त्यानंतर देशमुख कुटुंबियांनी असं वक्तव्य केलं होतं की आम्ही महंतांकडे जाणार, त्यांना आम्ही न्यायाची त्यांच्याकडे जाऊन पुरावे दाखवून मागणी करणार आहोत। आणि आज ते आता तो दिवस आलेला, आज ते या ठिकाणी जे देशमुख कुटुंबीय महंताकडे आज जाणार आहेत। त्यांना त्या सर्व प्रकरणातले जे पुरावे आहेत ते पुरावे त्यांना दाखवणार आहेत, त्यांच्याकडे न्यायाची मागणी करणार आहे। साधारण तासभरामध्ये देशमुख कुटुंबीय हे गडाकडे जाण्यासाठी निघणार आहे आणि या बैठकीमध्ये साहजिकच आहे की ते पुरावे दाखवतील। त्यानंतर महंत काय म्हणतात आणि देशमुख कुटुंबियांची पुढची भूमिका काय असते हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। गौरी, हो, नक्कीच सचिन, खरं तर या भेटीमध्ये नेमकं काय घडतं आणि या भेटीनंतर नामदेव शास्त्री यांची भूमिका नेमकी काय समोर येते हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।